स्थानीय निकाय चुनाव 2025 की सरगर्मियां तेज हो गई हैं। डिगडो देवी नगर परिषद चुनाव में वंचित बहुजन अघाड़ी ने रेखा धूपे को अध्यक्ष पद के उम्मीदवार के रूप में मैदान में उतारा है। पार्टी ने उनके सामाजिक और राजनीतिक अनुभव को देखते हुए यह जिम्मेदारी सौंपी है। बताया जा रहा है कि रेखा धूपे पिछले 10 वर्षों से सामाजिक क्षेत्र में सक्रिय रही है और वर्तमान में वंचित बहुजन अघाड़ी नागपुर ग्रामीण शहर उपाध्यक्ष के रूप में कार्यरत है। उम्मीदवार घोषित किए जाने के बाद धूपे ने पार्टी प्रमुख प्रकाश आम्बेडकर के प्रति आभार जताया है। उन्होंने कहा कि पार्टी द्वारा जताए गए विश्वास को वे सार्थक साबित करेंगी। रेखा धूपे ने अपने समर्थकों डिगडो निरीक्षक सोनिया वानखेड़े और राजेश वानखेड़े का भी धन्यवाद किया है। उनका कहना है कि इस बार बहुजन समाज वंचित बहुजन अघाड़ी के साथ खड़ा है और अगर जनता ने समर्थन दिया तो वे शिक्षा क्षेत्र को प्राथमिकता देंगी। चुनाव नजदीक आने के साथ ही सभी दल अपनी रणनीतियों पर काम कर रहे हैं। अब देखना यह होगा कि डिगडो देवी की जनता किस मुद्दे को तरजीह देती है। 10 वर्षापासून गेल्या 10 वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांचं काम करते आहे, सक्रिय कार्यकर्ती आहे आणि बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास करून मला ती तिकीट दिली आहे। त्यामुळे मी या रिंगणात उतरली आहे। तसं असून सामाजिक कार्य करते मी। बुद्धविहार झालं आणि कोणाच्याही अडीअडचणी असल्या त्याच्यात धावून जाते। त्यामुळे मी असा विचार केला की नाही, आपण लढलं पाहिजे। प्रत्येक ठिकाणी शिक्षणाची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, विकास झालेला नाही असे म्हणतात की आम्ही विकास केला आहे, परंतु पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी नाल्या म्हणजे बुजलेल्या आहेत, त्याची स्वच्छता होत नाही। वेळोवेळी कंप्लेंट करून पण त्याची स्वच्छता होत नाही आणि लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या पूर्ण होत नाही, पूर्ण करत नाही। जे काम बीजेपी सरकारने आणि काँग्रेस सरकारने केलं नाही ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू। या माध्यमातून आम्ही शिक्षणावर भर देऊ, कारण आम्हाला पहिले ज्यांना शिक्षण देऊ, आम्ही केजी टू पीजी पर्यंत आम्ही शिक्षण मोफत करू। आमचा पहिला मुद्दा राहील, कारण शिक्षणापासूनच सगळ्या गोष्टी होतील। शिक्षण शिकू तर साहेब बनू, ऑफिसर बनू आणि जर शिक्षण घेतलंच नाही तर मग आपल्याला चपराशाचीच नोकरी करावी लागेल ना। माझं नाव रेखा परमेश्वर धुपे आहे आणि सर्व जनतेला मी अशी विनंती करते की त्यांनी वंचित बहुजन आघाडीला यावेळेस मतदान करून आम्हाला विजयी करावं अशी सर्वांना मी नम्र विनंती करते। कैमरामैन विष्णु के साथ मैं पहली चौहान, VBN TV।